आपण आहे बघा सध्या मुंबईत आणि समोरची पिकअप दिसते का बघा MH13DQ 4053 ही आहे आमच्या पूनम ट्रान्सपोर्टच्या मॅनेजरची म्हणजे भास्कर चौगुले बोराळची. आणि आत्ताच बघा झोपून उठलोय. दुपारी गेलो होतो दाढी करायला. दाढ़ीवाला पण बोलला वीडियो मत बना भाई तेरा फ्री में दाढ़ी करता हूँ, पैसा मत दे लेकिन वीडियो मत बना. पिछली बार तूने व्हिडिओ बनाया. ठीक आहे बोललो. तिथं काय व्हिडिओ बनवला नाही आणि येऊन बघा करून आलो. बघा येऊन मग गाडी चालू केली, AC लावून गाडी एकदम कूल केली आणि डोळ्याची एपडी करून घेतली. म्हणजे झोपलो, कारण रात्री चालवायची होती मला गाडी. गाडी चालवायची म्हणजे जायचं आपल्याला पुण्यात. आणि त्या पण पार्टीनं सांगितलं व्हिडिओ बनवायचा नाही, आपल्याला न्यायची एक सुपर बाईक. ती बाईक वापरली जाणार आहे शूटिंगमध्ये कुठल्या तरी पिक्चरसाठी. त्यामुळं त्याने सांगितलं शूटिंग बनवायचं नाही. तर आता बघा निघालो लोडिंगला. तर चला मग बघू कसली सुपर बाईक आहे आणि कुठं न्यायची. मला तर सांगितलं हडपसरला न्यायची आहे म्हणून. चला पडलाय बघा आदर्श नगरचा. या आई घाल्या बायका आहे ते की त्या ह्याच्या काय ती बांगलादेशी सिग्नलवर मागणाऱ्या, त्यांच्यामुळे सिग्नल अडकला माझा. रिक्षातल्या लोकांना पैसे मागते ते. सिग्नल चालू झाला तरी रिक्षा काय हलत नाही आणि ते पैसे घेतल्याशिवाय काय जाऊ देत नाही. असं आहे बघा मित्र. एक एक मिनिट मुंबईमध्ये महत्त्वाचं आहे. ड्रायव्हर लोकांचं डोळं म्हणजे एक मोबाईल प्रकारे काम करते बघा. मोबाईल जसा चार्जिंग लावून वापरता येतोय तसं ती डोळ्याची झोप घ्यायची आणि गाडी चालवायची परत रात्रभर. रात्री चालवायची असेल तर दिवसा झोपायचं चांगलं, रात्रभर गाडी चालवायची. दिवसा चालवायचं असेल तर रात्रभर झोपायचं चांगलं. डोळं चार्जिंग झालं परत वापरायचं. चला सगळ्यांना आता आहे बघा खोपोलीमध्ये. रात्री खोपोलीत एवढा पाऊस होता, मोबाईल भिजला, शर्ट भिजला, डोकं भिजलं आणि तिथंच झोपलो बघा पंपावर, CNG पंपावर. आणि आता आलोय आपल्या इराणी चहा, मिस्टर इराणी. चहा प्यायचा आणि निघायचं. मैगी है कौन सी है? वेज मैगी एक बना. आली बघा आपली मॅगी खाऊया, चहा पिऊया आणि निघूया. खोपोली पास केली बघा आता. इथूनच धुकं दिसायला लागलंय घाटात. घाट आपल्याला चढायचा आहे, समोर दिसतोय. बाबा इतकं बघा ते झालं आम्हाला खरी आहे का तो वाटत सुरुवात तुम्हाला काय थोडा मोठा सोडा आहे. चलो वीडियो काढणार एक्सप्रेस हायवे उतर
चढाई सुरू झालेली आहे. आलो बघा आपण एक्सप्रेस हायवेला. त्या दरीतलं खालचं काहीच दिसत नाही. पावसाळ्यात म्हणजे ट्रॅफिक त्रास नसतो आता. दालपरी जी आपण बाईक आणली होती बघा, सुपर बाईक, ती खाली केली इथं पिंपरी चिंचवडला शूटिंग चालू. तिथून आपण निघालोय आता हडपसर. हडपसरला तिथून आपलं लोडिंग आहे हैदराबादचं. हडपसर पुणे व हैदराबाद पुढची आपली लोडिंग. चला पुढचं लोकेशनवर 10:30 वाजेपर्यंत आपण पोहोचलो. हे आहे पुण्याचं ट्रॅफिक. पुणे तिथे काय होईल. आणि आपण सध्या कुठल्या एरियामध्ये आहे, एक मिनिट बघू, मलाच कळून कुठं आलं. सांगतो थांबा. हा, आपण आहे सध्या पुण्यातले कासारवाडी फ्लायओव्हर आहे सर. सोनी कार डेकोर दहीहंडी जवळ आली आहे वाटतं. दहीहंडी 26 तारखेला दहीहंडी. कासारवाडी बस स्टॉप. दहीहंडी सगळ्यात मोठी असते बघा. पुण्याला पण असते, मुंबईला पण असते.
काय चाललंय मेट्रो कासारवाडी मेट्रो स्टेशन. आपल्याला जायचं हडपसर. चला तर पोचलोय बघा आपण लोकेशनला हडपसर इथं. गेटवर एंट्री करू आणि बघू काय म्हणते. चला तर मग एंट्री करून येतो. तर लोकेशन चुकीचं होतं मित्रांनो. कंपनी तीच आहे पण युनिट 1 होतं ती. आपल्याला जायचं युनिट 5ला. समोरच्यानं लोकेशन चुकीचं दिलं होतं. आता आपण चाललोय दुसरीकडे. इथून 3 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर आहे. चला आता तिथं जाऊन लोडिंग करू हैदराबादचं.